विश्वास, सेवा आणि सहकाराच्या बळावर उभी राहिलेली आपली संस्था आज अभिमानाने 39 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करत आहे. दिनांक 27 जुलै 2026 रोजी संस्थेचा 39वा वर्धापन दिन प्रधान कार्यालयात तसेच सर्व शाखांमध्ये उत्साहात, आनंदात आणि कृतज्ञतेच्या भावनेने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि संस्थेच्या ध्येय धोरणांना अभिवादन करून करण्यात आली. संस्थेच्या प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या संस्थापक, पदाधिकारी, सभासद, कर्मचारी आणि हितचिंतकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आज दत्तसेवा सहकारी पतपेढीच्या 39व्या वर्धापन सोहळ्यास उपस्थित संस्थेचे संस्थापक आधारस्तंभ माननीय श्री आनंदराव माहिंगडे, उपाध्यक्ष श्री गोपीनाथ राणे, सर्व सन्माननीय अतिथी, आदरणीय संचालक मंडळ, पतपेढीचे सर्व वरिष्ठ अधिकारी, सभासद, ठेवीदार आणि हितचिंतक यांचे मी स्वागत करते. सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करत असताना दत्तसेवा पतपेढीने आजवर अनेक सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक स्थैर्य दिले. केवळ एक आर्थिक संस्था म्हणून नव्हे तर सेवा हेच ब्रीदवाक्य मानून मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात या पतपेढीने विश्वासाचे एक भक्कम नाते निर्माण केले. आजचा दिवस याच विश्वासाचा, कृतज्ञतेचा आणि अभिमानाचा सोहळा साजरा करण्याचा आहे. प्रधान कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा पार पडला. संस्थेच्या गेल्या 39 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला आणि भविष्यातील वाटचालीचा संकल्प करण्यात आला. संस्थेच्या सर्व शाखांमध्येही वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाखा व्यवस्थापक, कर्मचारी आणि सभासदांनी एकत्र येत संस्थेच्या यशाचा आनंद साजरा केला. ही केवळ वर्षपूर्ती नाही तर विश्वासाच्या नात्याचा उत्सव आहे. प्रत्येक सभासदाचा विश्वास, प्रत्येक कर्मचाऱ्याची निष्ठा आणि प्रत्येक हितचिंतकाचे सहकार्य यामुळेच हा प्रवास यशस्वी झाला आहे. आज 40व्या वर्षात पदार्पण करताना संस्था अधिक सक्षम सेवा, आधुनिक सुविधा आणि समाजाभिमुख कार्याच्या नव्या संकल्पांसह पुढे वाटचाल करत आहे. या गौरवशाली प्रवासात सहभागी झालेल्या सर्व सभासद, कर्मचारी, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे मनपूर्वक आभार. आपला विश्वास आमची प्रेरणा. धन्यवाद.